नमस्कार मित्रांनो, श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा ही केवळ एका मंदिराची स्थापना नाही, तर ती भक्ती, क्षमा आणि ईश्वराच्या अथांग प्रेमाची साक्ष आहे. ही कथा एवढी सखोल आहे की ती ऐकताना किंवा वाचताना आपण भक्तीच्या रसात न्हाऊन निघतो. श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग भक्ती आणि चमत्काराची गाथा आहे. हे 12वे ज्योतिर्लिंग आहे. हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वेरूळ लेण्याच्या जवळ घृष्णेश्वर हे भगवान शिवाचे 12वे ज्योतिर्लिंग विराजमान आहे. घृष्णेश्वर या नावाचा अर्थ होतो घासण्याने प्रकट झालेले ईश्वर. या नावामागे एक अतिशय हृदयस्पर्शी आणि रहस्यमयी कथा दडलेली आहे. प्राचीन काळी देवगिरी पर्वताच्या पायथ्याशी सुधर्मा नावाचा एक ब्राह्मण आपल्या पत्नीसह राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव सुदेहा होते. सुधर्मा हा अत्यंत विद्वान, सदाचारी आणि शिवभक्त होता. सुदेहा सुद्धा प्रतिव्रता आणि धार्मिक स्त्री होती. त्यांच्या संसारात सर्व काही होते, पण एकच उणी होती, त्यांना मूलबाळ नव्हते. मूल नसल्यामुळे सुदेहा सतत काळजीत असे. समाजाची टोपणे तिला सहन होत नसत. शेवटी तिने स्वतःच्या पतीचा विवाह आपली धाकटी बहीण घुष्मा हिच्याशी लावून दिला. घुष्मा ही सुदेहापेक्षाही मोठी शिवभक्त होती. लग्नापूर्वी सुदेहाने घुष्माला वचन दिले होते की तू माझ्या बहिणीसारखी राहशील आणि मी कधीही तुझ्यावर जळणार नाही, तुझ्याशी भांडण करणार नाही. घुष्मा दररोज मातीचे 101 शिवलिंग बनवून त्याची पूजा करत असे आणि पूजा झाल्यावर ती शिवलिंगे जवळच्या तळ्यात विसर्जित करत असे. भगवान शिवाच्या कृपेने घुष्माला एक देखणा पुत्र प्राप्त झाला. पुत्राच्या जन्मानंतर सुधर्माच्या घरात आनंदाचे उधाण आले. पण जसा काळ गेला तसा सुदेहाच्या मनात मत्सराचा, जळफटाचा विषारी वेल वाढू लागला. तिला वाटू लागली की हा मुलगा घुष्माचा आहे, माझा नाही. उद्या हा मोठा झाल्यावर सर्व संपत्ती घुष्माच्या ताब्यात जाईल. मत्सराने सुदेहाचे विवेक बुद्धी नष्ट केली. एके रात्री जेव्हा सर्वजण गाढ झोपले होते, तेव्हा सुदेहाने घुष्माच्या मुलाला झोपेतच मारून टाकले आणि त्याच्या शरीराचे तुकडे करून त्या तळ्यात फेकून दिले, जिथे घुष्मा रोज शिवलिंगाचे विसर्जन करत असे. सकाळी घरात रक्ताचे थेंब पाहून आणि मुलगा गायब असल्याचे पाहून घुष्माची सून, मुलाची पत्नी रडू लागली. घरात हाहाकार माजला. सुधर्मा सुद्धा दुःखी झाली, पण घुष्मा मात्र शांत होती. घुष्माची आढळ भक्ती. घुष्माला मुलाच्या मृत्यूची बातमी मिळाली तरी तिने आपली रोजची शिवपूजा थांबवली नाही. तिने म्हटले, ज्याने हा मुलगा दिला होता तोच त्याचे रक्षण करेल किंवा त्याला पुन्हा देईल. ती नेहमीप्रमाणे मातीचे शिवलिंग बनवून पूजेला बसली. तिने डोळे मिटून ओम नमः शिवाय चा जप केला. पूजा संपल्यावर ती विसर्जनासाठी त्याच तळ्याकाठी गेली. तिथे तिच्या मुलाचे रक्त सांडले होते. जशी घुष्माने शिवलिंगे तळ्यात विसर्जित केली तसा एक चमत्कार घडला. तळ्याच्या मध्यातून तिचा मुलगा जिवंत होऊन चालत बाहेर आला. तो सुखरूप होता. त्याचवेळी भगवान शंकर प्रगट झाले. ते सुदेहावर अत्यंत क्रोधित होते आणि तिला भस्म करण्यासाठी त्रिशूळ उद्गारले होते. पण दयाळू घुष्माने देवाचे पाय धरले आणि म्हणाली, हे देवा, माझ्या बहिणीला माफ करा. तिच्या मत्सरामुळेच आज तुमचे दर्शन झाले. भगवान शिव घुष्माच्या भक्तीवर आणि क्षमाशीलतेवर प्रसन्न झाले. त्यांनी तिला वर मागायला सांगितले. घुष्माने विनंती केली की प्रभो, आपण लोक कल्याणासाठी कायमचे येथेच निवास करावा आणि माझ्या
नावाने ओळखावे. भगवान शिव तेथे लिंगाच्या रूपात प्रगट झाले. घुष्मा शिवलिंगांना तळ्यात घसून घृष्ण विसर्जित करत असे, म्हणून या लिंगाला घृष्णेश्वर असे नाव पडले. मंदिराचे महत्व. श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराची वास्तुशिल्प रचना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलेले कार्य हे भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानाचा एक सुवर्णकाळ मानला जातो. मंदिराची वास्तुशिल्प रचना. घृष्णेश्वर मंदिर हे भारतीय नागर शैलीतील स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. हे मंदिर लाल रंगाच्या बेसाल्ट पाषाणात बांधलेले असून याची रचना अतिशय भव्य आणि अर्थपूर्ण आहे. गर्भगृह. मंदिराचे मुख्य केंद्र म्हणजे गर्भगृह हे जमिनीच्या पातळीपेक्षा थोडे खाली आहे. येथे मुख्य ज्योतिर्लिंग प्रस्थापित आहे. विशेष म्हणजे हे लिंग पूर्वेकडे तोंड करून असून येथे जलधारी पाणी वाहण्याची जागा पश्चिमेकडे आहे. अंतराळ आणि सभामंडप. गर्भगृहाच्या बाहेर एक मोठा सभामंडप आहे जो 24 विशाल खांबावर उभा आहे. या खांबावर अत्यंत सुंदर कोरीव काम, वेलबुट्टी आणि पौराणिक कथांचे प्रसंग कोरलेले आहे. शिखर. मंदिराचे मुख्य शिखर हे 5 थरांचे आहे. या शिखरावर विविध देवी देवतांच्या मूर्ती आणि अतिशय सूक्ष्म नक्षीकाम पाहायला मिळते. शिखराचा वरचा भाग सोन्याचा मुलामा दिलेल्या कळसाने सुशोभित आहे. नंदी मंडप. मंदिराच्या समोरच एक स्वतंत्र नंदी मंडप आहे जिथे भगवान शिवाचे वाहन नंदी बसलेले आहे. नंदीची ही मूर्ती अतिशय रेखीव आणि भव्य आहे. दशावतार कोरीव काम. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर विष्णूचे दशावतार, शिवाच्या विविध लीला आणि अष्टदिक्पाल यांच्या मूर्ती कोरलेल्या आहे, ज्या पाहताना आपण मंत्रमुग्ध होतो. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे महान कार्य. 18व्या शतकात परकीय आक्रमणामुळे अनेक हिंदू मंदिरांची दुरावस्था झाली होती. अशा काळात इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून या पवित्र स्थानाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून दिले. जीर्णोद्धार. 18वे शतक. अहिल्याबाई 1760 ते 1790 या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. त्यांनी मूळ जागेवरच हे भव्य मंदिर पुन्हा उभे केले. लाल पाषाणाचा वापर. त्यांनी हे मंदिर अत्यंत मजबूत अशा लाल पाषाणात बांधले जेणेकरून ते शेकडो वर्ष ऊन पावसाचा मारा सोसूनही टिकून राहील. शिवालय तीर्थ. मंदिराच्या जवळच असलेल्या शिवालय तीर्थ या पवित्र कुंडाचे बांधकाम आणि त्याचे सुशोभीकरण अहिल्याबाईंनीच केले. या कुंडातच घुष्मा आपले शिवलिंग विसर्जित करीत असे मानले जाते. नियम आणि व्यवस्था. केवळ मंदिर बांधून त्या थांबल्या नाहीत, तर मंदिरातील दैनंदिन पूजा, अभिषेक आणि नैवेद्य यासाठी त्यांनी कायमस्वरूपी उत्पन्नाची सोय करून दिली आणि पुजाऱ्यांची नेमणूक केली. भक्ती आणि समर्पण. अहिल्याबाई स्वतः एक महान शिवभक्त होत्या. त्यांनी घृष्णेश्वर हे नाव लोकांच्या स्मरणात राहावे आणि भक्तीचा ओघ अखंड सुरू राहावा यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली. काही विशेष परंपरा. पुरुषांसाठी वेशभूषा. येथे एक प्राचीन परंपरा आहे की पुरुषांना गर्भगृहात दर्शन घेण्यासाठी कमरेच्या वरील वस्त्री काढून उघड्या अंगाने जावे लागते. हे ईश्वरासमोर विनम्रता दर्शवण्याचे प्रतीक आहे. अहंकाराचा त्याग. अहिल्याबाईंनी मंदिराची रचना अशा प्रकारे केलेली आहे की भक्ताला ईश्वरासमोर झोकूनच आत जावे लागते, जे अहंकाराच्या त्यागाचे दर्शन घडविते.
आज आपण जे भव्य आणि दिव्य कृष्णेश्वर मंदिर पाहतो ते अहिल्याबाईच्या दातृत्वाचे आणि शिल्पकलेच्या अद्भुत कौशल्याचे प्रतीक आहे. हे मंदिर केवळ दगडविटांचे नसून ते श्रद्धेचे एक जिवंत केंद्र आहे. श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी प्रवासाचे नियोजन अशा प्रकारे करता येते. खूप सोपे आहे, कारण हे मंदिर महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन केंद्र असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहराच्या जवळ आहे. तेथे कसे पोहोचायचे? हाऊ टू रिच? विमानाने सर्वात जवळचे विमानतळ छत्रपती संभाजीनगर आहे. सुमारे 35 ते 40 किलोमीटर. तिथून तुम्ही टॅक्सी किंवा बसने मंदिराकडे येऊ शकता. रेल्वेने छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन हे सर्व प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. दक्षिण भारतातून येत असल्यास मनमाड जंक्शनवरूनही बस किंवा खाजगी वाहनाने येता येते. रस्त्याने संभाजीनगर शहरापासून हे मंदिर अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही स्वतः कारने किंवा खाजगी टॅक्सीने किंवा राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने वेरूळला सहज पोहोचू शकता. दर्शनाची सर्वोत्तम वेळ. दिवसाची वेळ. मंदिर सकाळी 5:30 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत दर्शनासाठी उघडे असते. सकाळी लवकर गेल्यास गर्दी कमी असते आणि वातावरण प्रसन्न असते. महिना ऑक्टोबर ते मार्च हा काळ हवामानासाठी सर्वोत्तम आहे. श्रावण महिना आणि महाशिवरात्रीला येथे प्रचंड गर्दी असते. धार्मिक दर्शन आणि संस्कृती. सकाळी लवकर घृष्णेश्वर मंदिरात अभिषेक किंवा दर्शन घ्या. लक्षात ठेवा, पुरुषांना गर्भगृहात जाताना शर्ट काढावा लागतो. दर्शनानंतर मंदिराच्या बाजूला असलेल्या शिवालय तीर्थकुंडाला भेट द्या. दुपारी घृष्णेश्वर मंदिरापासून 500 मीटर अंतरावर असलेल्या जागतिक प्रसिद्ध वेरूळ लेण्या पाहायला जा. विशेषतः कैलास मंदिर पाहण्यासाठी किमान 2 ते 3 तास लागतील. संध्याकाळी वेळ असल्यास जवळच असलेल्या भद्रा मारुती मंदिरात जा. हे एकमेव मंदिर आहे जिथे मारुतीची मूर्ती निद्रिस्त अवस्थेत आहे. अशी ही घृष्णेश्वराची कथा आहे. ही कथा आपल्याला शिकवते की भक्तीमध्ये केवळ देवाला मागणे नसते, तर दुसऱ्याला क्षमा करण्याचे सामर्थ्य असते. जो मनुष्य पूर्ण श्रद्धेने घृष्णेश्वरांचे नामस्मरण करतो त्याच्या घरातील क्लेश मिटतात आणि त्याला सुख शांती लाभते. तर असे हे धार्मिक मंदिराला अवश्य भेट द्या. हा व्हिडिओ तयार करताना बोलताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर मी आपली सर्वांची माफी मागतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय भारत.